मंडळी, आजचा एपिसोड म्हणजे एक भावनांचा भूकंपच आहे. जी घटना आपण आज पाहणार आहोत ती तुमचं मन हलवून टाकेल. म्हणून सांगतो, शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. तर सुरू होते गोष्ट ईश्वरीची. रात्रीचा प्रसंग आहे. ती अर्णवसाठी गरम दूध घेऊन येते. साधं थँक्यू म्हणायचं असतं, पण मंडळी, कधी कधी साधं एक शब्दही आयुष्य बदलून टाकतं. अर्णव तिच्याकडे पाहतो, थंड नजरेने, रागात, पण मनात काहीतरी हलतंय. ईश्वरी गोंधळलेली हळूच म्हणते, सर, मी फक्त काळजी म्हणून. पण त्याला काही ऐकायचं नाहीये. पुढच्या सकाळी ती त्याच्यासाठी सँडविच बनवते, स्माइली काढते आणि पुन्हा तो दुर्लक्ष करतो. त्या क्षणी तिचं मन मोडतं. एकटी बसलेली ईश्वरी पुटपुटते, एका थँक्यूनी मी सगळं गमावलं. तिच्या डोळ्यात अश्रू, पण मनात अजून प्रेम शिल्लक आहे. अर्णव बाहेरून रागावलेला दिसतो, पण आतून त्यालाही अपराधीपणा जाणवतो. तो स्वतःशी म्हणतो, ती एवढं करतेय आणि मी तिला सतत दुखावत आहे. त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर एक मृदू भाव येतो. पण मंडळी, नियतीचा खेळ अजून बाकी आहे. तेवढ्यातच राकेशचा नवा कट सुरू होतो. तो अंजलीच्या औषधात गडबड करतो आणि अंजली कोसळते. सगळे धावत येतात. ईश्वरी हातात औषध घेऊन धावते, पण राकेश तिचा हात पकडतो. थांब, तुझ्यामुळेच हे झालं. सगळे गप्प. ईश्वरीच्या डोळ्यात भीती नाही, फक्त वेदना आहे. ती रडत नाही, उलट म्हणते, मी काही चुकीचं केलं नाही, पण मी शांत राहते. आणि औषध देऊन ती अंजलीला वाचवते. त्या क्षणी अर्णव तिच्याकडे बघतो. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच आदर दिसतो. तो काही बोलत नाही, पण मनात कबूल करतो, ही मुलगी वेगळी आहे. शेवटी सर्व शांत होतं. रात्र पुन्हा स्थिर होते. ईश्वरी एकटी बसलेली खिडकीतून बाहेर बघत असते. तिच्या डोळ्यात अजूनही ओल आहे, पण आत्म्यात एक निर्धार आहे. तेव्हाच अचानक कॅमेरा राकेशकडे फिरतो. त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक हसू आहे. मंडळी, आता तर खरी वादळं येणार आहेत. म्हणूनच सांगतो, ही कहाणी इथं संपत नाही. शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण पुढचा भाग तुमच्या कल्पनेच्याही पलीकडचा असेल. प्रेम, फसवणूक आणि सत्याचा स्फोट.